ओ पारूबाई, काय करून राहिल्या हो माय? या ना या बारका बाई. काय नाही, बसले होते जरा वेळ. या ना बसा. काय नाही बाई, म्हटलं गल्लीतून जाऊ लागली, पाहावं म्हटलं काय चाललं ते. हं आणि काय सांगा तुले, ऊन तर लयच कडक तपून राहिलं व आज व. आणि काय म्हणते मग, काय चालू आहे बाकी? झालं का नाही स्वयंपाक? काय केली भाजी घरी? काय नाही, आज भेंडीची भाजी केली पहा. बाई, भेंडीची भाजी? आमच्या घरी तर वांग्याची भाजी केली व माय. पण काय सांगावं तुम्हाला, त्यांनी वांगे आणले पण फार चिवट निघले बघ. माझ्या हाताची भाजी तर लयच कड्या कोणाला जमतच नाही गावात पण. पण आज वांग्याने घात केला व माय. द्या बरं जराशी तुमची भेंडीची भाजी, चव पाहते कशी झाली तर. हो का, थांबा मग आणते. पहा मग खाऊन आमच्या हातची कशी झाली ते. अरे, ग्लास मध्ये दिली का? बरं बरं. आता काय शेतातून आल्यावर त्याला जरासं वाढायला देतो. येते मग मी माया, काम आहे मला थोडं. बाई, ग्लास तर लयच भारी आहे. सदाशिव भाऊन काय वाशिमला मालेगावून आणला दिसतो वाटते. आता हा वापस जातच नाही याच्याकडे. हो बाई, घरी हा का नाही हो तुम्ही? या हो या पारूबाई, या आतून या ना. काय टीव्ही पाहू लागल्या होत्या का? काय पाहायला लागल्या? हा, बरोबर. सावी धैर्याची मालिका पाहायला लागली का तुम्ही? सन मराठीवरली? अच्छा अच्छा. हो ना बाई. हा, मग काय म्हणत होते तुम्ही पारूबाई? तो मी म्हणत होते की आमच्या शेतातला काडी कचरा वेचायचा विषय चालू होता ना. मग वावरात कधी जात मग? येता का आमच्या वावरात काडी कचरा झाला? आणि हो, हा तो तुमच्या पाठीमागचा तो ठेवलेला ग्लास आमचाच आहे ना हो तो. त्या दिवशी मी भेंडीची भाजी दिली होती ना यात, अजून वापस नाही केला तुम्ही. तुमचा कुठे आला व माय हा ग्लास? हा तर माझ्या लग्नात माझ्या माहेरच्यांनी दिलेला ग्लास आहे ना. उगीच कोणाच्याही वस्तूवर आपला हक्क सांगत जाऊ नका बारू बाबू बाई तुम्ही. अव माय, काय बोलून राहिली व? नीट डोळे उघडून पाय, त्यावर खाली सदू असं नाव आहे. माझ्या माणसाचा ग्लास सोडते ना, आणि वरून डोळे वटारते का काय? काय म्हणलीस? मी चोर आहे? बेकार ग्लास साठी माझ्या घरात येऊन राहू करून तू लायकी तुई नवीन ग्लास घ्यायची? अवदसा कुठची? ए, जीप सांभाळून बोल. देवानं तोंड दिलं म्हणून वाटते ते बोलते का? साली तुई तो रंग माहिती ना सगळा. मग कोणत्या रंगाची असते? पूर्ण चंदन पुरले माहिती. लोकांच्या वस्तू हडपायच्या आणि वरून शहाणपणा शिकवायचा आम्हालाच. आहो घोबड तोंडे, तू विषय काऊन लांबवा लागली व? तू सांगत मागला घोबड तोंडी मी नाही. तू सड्याच्या तोंडासारखं तोंड आहे तू. ते उंच जिराफ असतात याच्यात आफ्रिकेमध्ये, तशी दिसते तू. उच्ची तोंडाची. तुम्ही खांब्याला जाऊन धडक माग. हो ना, हो तर शिकून राहिली मला. आली इथं घरी येऊन आमच्या घरी भांडण करून राहिली तू. चाल बरं तिकडे, झिपुटा नुसतो तुझ्या. काय म्हणून राहिली होती तू? झिपुट्या नुसतो नाही, तू लुचूनच दाखव आता. काय अगय पारू, काय तमाशा लावलाय तुम्ही गल्लीत? एका ग्लास साठी काय या लोकांसोबत तोंड काळे करून राहिली तू? चल बरं घरी, डोक्यावर ऊन चढलंय बघ. आणि वाशिम बाजारातून तर दुसरे 10 ग्लास आणून देतो. बस चल आता. तुम्ही चुप बसाव, लय झालं या बाईचा आता. हो ना. अहो दारका बाई, जाऊ द्या तिकडं. काय भांडणं करता? आखरी शेजारी आपण. जा, इले काय नाही डोकस. जा तुम्ही घरी वा. पाय नव माय, पाय येऊ तुमच्या सांडपाण्याचा लोंडा. पाय जरा ते पाणी साचलेला गड्डा. जरा या सांडपाण्याचं काहीतरी नियोजन लावा ना. रोज आमच्या घरापाशी चिखल करून ठेवता. लोकांना कशाला त्रास देता? ए बाई, अगं म्हणलं सुरुवातीपासून आमचं पाणी याच दिशेने वाहते. तुम्ही नंतर इथं प्लॉट घेऊन घर बांधलेला आहे. आता काय आम्ही पाणी पिऊन घेऊ काय ते? ओ काकू, जरा लॉजिक वापरा ना. हे काय मंगळ ग्रह आहे का काय? आम्ही अगोदर आलो आणि तुम्ही नंतर आले. काय भारत पाकिस्तानची फाळणी चालू आहे का इथं? आमचा हक्क आहे इथं, समजलं का?
लोकशाही आहे, भारत देश आहे, भारत देश, समजलं का? हे काय असं सिरिया थोडी वाटलं तुम्हाला? हे पोरा, म्हणलं मधात बोलू नको जास्त. शिकलेला असशील तर तुझ्या पाशी ठेवते तुमचं ज्ञान. मी तुझ्या मायाला बोलून राहिली ना. तुझ्या तोंडात कोणी साखर टाकली का रे, कांडी पैलवाना? हे द्वारके, माझ्या पोरावर कशाला आवाज चढून राहिली वर? आणि काय ते साखर टाकली नाही टाकले, मग तुझ्या तोंडात कोजलेला उंदरी कोंबला मग. पाणी तुमचं खराब आणि त्रास आम्हाला, आणि वरून आम्हीच तुमचे टोमणे खायचे का? वा वा वा, लय शायनी दिसून राहिली वा तू. हो पारूबाई, पण आमचं पाणी पहिल्यापासून याच मार्गाने जाते. यात आमचा काय दोष? सर्व काही दोष त्या ग्रामपंचायत आहे. तेच नाही का रोड बनवून नीट बनवून नाही दिल तर काय हो मग? डोळे फुटले का तुमचे? हा एवढा मस्त कॉन्क्रीटचा रोड बनवून दिलता तुम्हाला ग्रामपंचायतने, पण ते पाणी नीट वाहून जात ना, म्हणून तुझ्या नवऱ्याने तू रोड मधातून फोडून काढ तिथून. अटकून त्रास देता ना तुम्ही लोकांना. आणि नालीत पाणी जात नाही तर ते सगळा रोड फोडून टाकला. नाली हे जरासाच रोड ठेवला तुम्ही तिथं. नाली पाहिजे तर मोठीच्या मोठी करून ठेवली. आम्ही काय म्हणत नाही म्हणून जास्त माझा काय तुम्हाला? हो ना, माझ्या बाप्पानं डोक्यावर घाम गाळून इथे मुरुम टाकायला, आणि यांच्या वंग्यानं तो पार उकरून टाकला होता. थांब रे निल्या, थांब. ओ द्वारकाबाई, चला आपण बसवून मिटवू दे. जाऊ दे तिकडं. एवढी गोटी भांडणं करायला परवडतात? हे तो न्यूज चॅनलच आहे बाप्पा आपल्या गावातला. आता काय यानं आणलं बाप्पा? काय रे बंड्या, काय झालंय वावरात? काय झालंय? दाका काकू, तुमच्या त्या मंग्यानं काय केलं माहितीये का? त्या रिसोर्टवाल्याच्या त्या गड्याच्या शेतातून नाही का आपल्या गावात येणाऱ्या त्या ट्रॅक्टरची डिझेल टाकीच फार उघडी करून ठेवली ना. आणि वरून म्हणते कसा, सदू भाऊच्या शुभ्याने सांगितली होती आयडिया, आणि तिकडच ते लोक काट्या घेऊन आपल्या उड्यावर बांधावर येऊन राहिले. काय बे बंड्या, काही काय खोटं बोलून राहिला तू? मी कधी सांगितलं त्या मंग्याले? पाहिलं का मग, शुभ्याच माझ्या मंग्याने बिघडवून राहिला. स्वतःचा पोरगा नमून माझ्या पोरावर आळा आणते. तोंडावर तो मंग्यास तो डाकू आहे, डाकू. उचापात्या करून ठेवते सगळ्या गावानं. बंड्या, सांग बरं नक्की काय झालं ते? मला काय माहित काय झालं ते. मी फक्त सांगायला आलो की लोक म्हणत होते की चंदनपूरच्या त्या सदाशिवच्या आणि तुक्याची चांगली जिरवून टाकते आता आज. सांग बरं मंग्या कुठं आहे, दाखव. आज याची खंडोळीच करते मी. दाखवतेस तू, मलाच करते आता हिला आलं. जा 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 जा, आता पोराची बाजू घ्यायला जाय. गप गप गप, भंगार कपाळाची तुझ्या घरात पाय अगोदर जमकून दिली आता मी यायची. चला, मस्त भांडण लागतात. चला इथून. अहो हे डुकरीनी काय म्हणून